महिलेच्या नको तिथे लावत होते हात. दोन्ही तरुण हसत हसत त्यांच्यासोबत बसलेला महिलेकडे बघत होते. जणू काही साधी व्यक्ती आहे, त्यामुळे काही हरकत नाही अशी समजून करून घेतली होती. पण अचानक महिला उभी राहिली. एक क्षण बस स्थानकात थांबलेला. आवाजही मंद झाला. हळूहळू थरका पसरला. ते पाहतात की तिच्या अंगावरचा गाऊन हलकेच सरकून ती काहीतरी दाखवत होती. हळूहळू त्यांचे डोळे मोठे होऊ लागले. साधी दिसणारी ही महिला प्रत्यक्षात पोलीस इन्स्पेक्टर होती. तिच्या डोळ्यात ठामपणा, तिच्या हातात अधिकार आणि तिच्या चालण्यात एक अशा प्रकारचा थरकाप होता की दोघे तरुण ताबडतोब मागे सरकले. तिने श्वास थोडा घेतला. नजरेत थोडी काटकसरी आणि ठामपणा, पण आवाज न करता ती फक्त पुढे चालत राहिली. दोघे तरुण अजूनही थक्क, थोडे घाबरलेले. त्यांनी समजले की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला होता. बस स्थानकातील लोक सुद्धा सावध झाले होते. कोणी काही बोलत नव्हतं. फक्त त्यांच्या हळूहळू हालचालींच्या आवाजाने किती चालताना पावलांचा ठसका ऐकू येत होता. थोडक्यात संपूर्ण वातावरण गोंगाटहीन पण धोकादायक व अस्वस्थ करणारे झाले होते. काही जण त्यांच्या जागेवर चोडून मागे सरकले. काही जण फोनवर नजर टाकत पण शब्दही फुटेनात. तिने हळूहळू आपल्या पोलीस युनिफॉर्मची झलक दाखवली. प्रत्येक बटन, बिल्ला आणि वस्त्र इतके स्पष्ट आणि अथॉरिटीने भरलेले दिसत होते की दोन्ही तरुणांवर थरकाप वाढत गेला. तिच्या डोळ्यातील काटकसर, तिच्या तोंडावरची गंभीरतानी चालण्यातली ठामता सगळं एकत्र येऊन त्या क्षणाला अवर्णनीय थरार देत होते. दोघे तरुण अजूनही मागे सरकले. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरटपणा, पछाडलेपणा आणि थोडेच खडखडणारे हसू एकत्र मिसळले होते. ते दोघे आपल्या चुकीवर विचार करत होते. साधी दिसणारी महिला इतकी ठाम आणि शक्तिशाली असू शकते? बस स्थानकात आणखी एक शांतता. काही क्षण शांतता राहिली. मग एक एक पाऊल टाकत ती दोघांकडे हळूहळू आली. तिच्या प्रत्येक हालचालीत एक नियंत्रण आणि एक अथॉरिटी झळकत होती. तिच्या नजरेत ती विश्वास आणि ताकद दाखवत होती. जणू काही शब्द न बोलतानाही दोघांना समजावून सांगत होती की कोणतीही चुकीची कृत्य क्षम्य नाही. दोघे तरुण अजूनही मागे सरकले. काही क्षण थांबले आणि थोडक्यात आपल्या निर्णयावर पश्चाताप व्यक्त करत होते. बस स्थानकातील लोक जे आधी पाहत होते आता हळूहळू त्यांच्या जागेवर परत बसू लागले. पण थोडे घाबरलेले, थोडी कौतुकाने भरलेले. तिने हळूहळू बस स्थानकाच्या मध्यभागी उभे राहून दोघांकडे पाहिलं. एक डोळा भरून विश्वास आणि अधिकार दाखवणारी नजर आणि काहीही बोलण्याची गरज न वाटणारा थरकाप. दोघे तरुण मागे सरकले आणि काही क्षण शांत राहिले. त्यांना त्यांची खरी ताकद समजली होती. ती फक्त पोलीस नाही तर इन्स्पेक्टर आणि प्रत्येक चुकीच्या क्रियेवर नियंत्रण ठेवणारी शक्ती होती. बस स्थानकातील वातावरण हळूहळू परत थोडे सामान्य झाले. पण त्या थराराचा, त्या भीतीचा आणि त्या धाडसाचा ठसा दोघांच्या मनावर कायम राहिला. प्रत्येकाने त्या क्षणाला आपल्या डोळ्यातून अनुभवले. साधी दिसणारी महिला, परंतु खरी ताकद, खरी ऑथॉरिटी आणि खरा थरार निर्माण करणारी.